विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत MHATT म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 2 मधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न. मागील भागात आपण 61 ते 70 प्रश्न बघितले होते. आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 71. डोळ्यासमोरून जळती उत्पत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवली असता तेथे आपणास अखंड लाल वर्तुळ दिसते. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटकांमध्ये होणारे भास खालीलपैकी कोणत्या अवरोधामुळे होतात? पर्याय: सवय, परिचिती, विशिष्ट भौतिक परिस्थिती, भौतिक दृष्टिभ्रम, पूर्वानुभव. याचा चुकून उत्तर आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2 विशिष्ट भौतिक परिस्थिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची आठवण होतात. तेथील शिक्षक, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या अध्यापनातील वैशिष्ट्य इत्यादी गोष्टींची आठवण प्रत्यावरणावर परिणाम करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या घटकांमुळे होते? पहिलं आहे सहचार, धर्म, संकेत, चिन्ह, भावनिक अडथळे, सुखद व दुःखद भावना. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 सहचार्य संबंध. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणत्या अध्ययन प्रकार तॉलमनच्या उपपत्तीनुसार नाही आहे? लोपन अध्ययन, शिक्षा अध्ययन, गरज शमन, सुटका अध्ययन. तर याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 गरज शमन. प्रश्न क्रमांक 74. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकांनी विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नांमध्ये खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही? चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विशिष्ट प्राण्यांच्या नकला करणे, विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. विविध प्रकारच्या गोष्टी शिक्षकांकडे लिखण्यास सांगाव्यात. नवीन शब्दांची ओळख करून देताना समानार्थी विरोधी शब्द सांगावे. स्वैरकल्पना मनोरंजन वाटतात म्हणून परीकथा, राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात. तर या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 स्वैरकल्पना मंजूरक वाटतात म्हणून परीकथा, राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगाव्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75. निर्णायक विचार प्रक्रियेच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता? पर्याय आहेत पूर्वतयारी, प्रेरणा, उबविणे, पडताळा. पूर्वतयारी, उबविणे, प्रेरणा, पडताळा. प्रेरणा, पूर्वतयारी, उबविणे, पडताळा. प्रेरणा, उबविणे, पूर्वतयारी, पडताळा. याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 पूर्वतयारी, उबविणे, प्रेरणा, पडताळा. प्रश्न क्रमांक 76. सांख्यिकी सरासरीच्या खालीलपैकी कोणते फायदे आहेत? पर्याय 2 घटकात्मक निष्कर्ष काढता येतात. आकडेवारीची सुसंबद्धता मांडणी करता येते. भ्रामक प्रतिमा तयार होतात. सर्व संख्यांचा उपयोग केला नाही तरी चालते. त्याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक 1 2 गटातील द्वंद्वातून तुलनात्मक निष्कर्ष काढता येतात. प्रश्न क्रमांक 77. सामान्य वाक्यांमध्ये खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? प्राप्तकांनी दिलेली शिकड्या संख्या प्रमाणात प्रसामान्य विभाजनात कोणत्या मर्यादेत येईल सांगता येत नाही. त्यानंतर प्रश्नांची साक्षेप खात्री पातळी ठरविता येत नाही. वक्राचा आकार निश्चित करता येत नाही. एमिंगॉस या जर्मनशास्त्रज्ञांनी प्रसारण वक्र निषिद्ध केला. याचा चूक असणारा पर्याय क्रमांक 3 वक्राचा आकार निश्चित सांगता येत नाही. प्रश्न क्रमांक 78. अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खालील विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येईल सांगता येत नाही. पठारावस्था एकदाच येते. पठारावस्थेत प्रगती थांबलेली असते. पठारावस्थेपूर्वी पठारानंतर प्रगती होत असते. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पूर्वी व पठारावस्थेनंतर प्रगती होत असते. प्रश्न क्रमांक 79. अर्धबोधावस्थेत माणूस अनेक विविध सहचार संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून रूपकांचा वापर करून विचार करीत असतो. याच प्रक्रियेला चालना देण्याचा व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीत केला जातो? पर्याय आहेत प्रतिरूपता, सायनेटिक्स, क्रमणित अध्ययन, भूमिका अभिनय. त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 सायनेटिक्स. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 80. लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविद्यार्थी, काही प्रात्यक्षिक करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खालील केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? पर्याय आहे सामान्य प्रधान प्रोजेक्ट, निर्मिती प्रधान प्रोजेक्ट,
आस्वादात्मक प्रोजेक्ट कौशल्यप्रधान प्रोजेक्ट, तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 कौशल्यप्रधान प्रोजेक्ट. यापुढील भागातील प्रश्न आपण पुढील भागात बघू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.